सर्व अलंकार सदा नाम घोष करू हरी कथा 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 तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत सो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर जुरत सो आनंदे निर्भर जुरत सो आनंदे निर्भर जुरत आनंदे निर्भर जुरत आनंदे निर्भर आनंदे आनंदे निर्भर जुरत सो आनंदे निर्भर जुरत सो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार विठ्ठल विठ्ठल
सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, तेणे सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, आनंदे निर्भर असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा, सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, आनंदे निर्भर लतसो, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागुणे दुपाप पुण्यांगा, सर्व सुख ल्यालो सर्वालंकार, आनंदे निर्भर डुल्लतसो, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करू प्रथमान, चरण संतांचिया, दुसरी चरण संतांचिया, कंठपादाने कथेचा विस्तार, कंठपादाने कथेचा विस्तार, कंठपादाने कथेचा विस्तार, कंठपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, गुरूंचे नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, निवृत्ती उदारा सोपान देवा, मस्तक माझा पायावरे, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा, मस्तक माझा पायावरिया, वार करी संतांचा, वार करी. स्थितीकडे लक्ष द्यावं. ज्याने माळ घातलेली आहे, पंढरपूरला आलेला आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथ्याचं पारायण, महाराज तुकोबारायांच्या वर्तमान कालापासून, अर्थात ज्या कालामध्ये तुकोबाराय सशरीर या भूतलावर होते, तेव्हापासून आजपर्यंत अख्ख्या जगातली विशेष मंडळी तुकोबारायांच्याकडे आवासून पाहतात, तटस्थ होऊन पाहतात, आश्चर्यचकित अशा प्रकारचे होतात. कसंच आहे बुवा हे, कसं आहे? त्या काळामध्ये असणारे मोठे मोठे सुद्धा, अर्थात सत्तेनं मोठे असणारे शिवाजीराजासारखे,
सिद्धीनं मोठे असणारे चिंतामणी देवासारखे, त्या कलेनं कोण मोठं आहे त्याचं काही नाव नाही आलेलं. आता नाही आलं त्याला मी काय करू बरं. हे सुद्धा तुकोबऱ्यांच्याकडे पाहिलं की आश्चर्यचकित होते. सगळेच स्तंभित व्हायचे. आजही तुकोबऱ्यांच्याकडे पाहिलं की महाराज जर खरेच बुद्धिमंत असतील, नालायकाचा नाही इथं प्रश्न, जे मूर्खच आहे, बुद्धीच्या नावाखाली बुद्धीचं दान करत असताना हे चाळणी घेऊनच गेलेले, ज्याचे बुद्धी सगळी खाली पडलेली आहे, त्यांचा इथं विषय घेत नाही. पण खरंच जे बुद्धिमान आहे त्यांना तुकोबऱ्यांच्याकडं पाहिल्यानंतर निश्चितच आश्चर्य वाटतं. काय आश्चर्य वाटतं? याची अनेक कारण आहे. त्याच्यातलं महत्त्वाचं कारण आहे महाराज जे तुकोबऱ्यांनी अभंगात सांगितलेलं आहे. काय कारण आहे? कुठलीही सुखाची साधनं नसताना तुकोबराय सुखाच्या बाबतीत परिपूर्ण होते. आनंदे निर्भर. निर्भर शब्दाचा अर्थ आहे परिपूर्ण. आनंदाच्या बाबतीत परिपूर्ण जीवन होतं तुकाराम महाराजांचं. सगळ्यांच्याच अपेक्षेचा तो विषय आहे. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत जेवढे जीव आहेत सगळ्यांना असं वाटतं की आपलं जीवन आनंदमय असावं. सोडलं इतरांचं मानवामध्ये सगळ्यांना वाटत असतं. राष्ट्रपतीपासून ते खडी फोडणारापर्यंत सगळ्यांना वाटतं की आपलं जीवन काय असावं? आनंदमय अशा प्रकारचं असावं. शेतकऱ्याला वाटत नाही जीवन आनंदमय असावं? वाटतं. व्यापाऱ्याला वाटत नाही? वाटतं. नोकरदाराला वाटत नाही? वाटतं. कीर्तनकाराला वाटत नाही? वाटतं. कारखानदाराला वाटत नाही? वाटतं. आमदाराला वाटत नाही? वाटतं. खासदार सगळ्यांना यच्च यावत मानव मात्राची ही अपेक्षा असते की आपलं जीवन आनंदमय असावं. सगळ्यांना वाटतं. असतं असं नाही, वाटतं. वाटणं वेगळं आणि असणं वेगळं. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाची जन्मल्यापासून जी धडपड असते ती हेच साध्य प्राप्त करण्याकरता असते. याच्याच करता असते नाही का? सकाळी व्यायाम करून दूध पिणारे सुद्धा कशा करता पितात? जीवन आनंदमय बनवण्याकरता. उशिरा उठून बाटली तोंडाला लावणारे कशा करता लावतात? जीवन आनंदमय बनवण्याकरताच नाही का? सगळ्या पक्षातले, सगळ्या क्षेत्रातले सगळ्यांना ही अपेक्षा असते जीवन आनंदमय असावं. प्रयत्नही आपापल्या परीने सगळे करत असतात. पण हा आनंद तितकाच अशा प्रकारचा दूर राहतो. जितका हा पळतो तितका आनंद पुढं वाटतो. तो ज्या वाटेने पळत असतो त्या वाटेने जे पुढे गेलेलं आहे त्याला वाटतं व ते आनंदी असतील. हा त्याचा भ्रम असतो. जे गरीब आहे त्यांना वाटतं श्रीमंत लोक काय आहेत? आनंदी आहेत. हे खरं आहे का भ्रम आहे? हा भ्रम आहे. भ्रम. तुम्ही म्हणाल भ्रम म्हणजे काय? भ्रम म्हणजे ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते आहे वाटणं. याला काय म्हणतात? भ्रम म्हणतात. विठ्ठल विठ्ठल माझं लय दिवसापासून आव्हान आहे या संशोधकाला, शास्त्रज्ञ लोकांना, पण ते अजून काही कोणी माझी इच्छा नाही पूर्ण केली. पुढं होईल की नाही मला नाही माहिती.
वेगवेगळी यंत्र काढलेली आहे ना. BP तपासायचं यंत्र आहे, शुगर तपासायचं यंत्र आहे, तुमचं वजन तपासायचं सुद्धा काय आहे यंत्र आहे. तसं असं सुख तपासायचं एक यंत्र काढायला पाहिजे. याने छाताडाला लावलं की त्याच्यावर दिसलं पाहिजे हा किती टक्के सुखी आहे आणि किती टक्के दुःखी आहे. काढायला पाहिजे महाराज, काढायला पाहिजे. जर त्याने काढलं ना तर एवढे मूर्खपणासारखे उतानी नाही वागणार लोक. शास्त्र सांगते सुखी नाही कोण. पैशावाली सुखी पैशावाली श्रीमंत असतात, सुखी नसतात. देश ज्यांनी लुटलेला आहे ते श्रीमंत आहेत. हरामखोराची पोरं कुठेही जाऊन कशातही पैसे उधळतात, पण ते सुखी आहेत असं नाही. का सुखी असते तर मग तिकडे गेलेच नसते ना. सुखी नाही. मोठे मोठे बंगले आहेत, एवढेले बंगले महाराज, त्या बंगल्यावरच त्यांची विमानं उतरतात. प्रश्न सुखी असण्याचा आहे, सुखी असण्याचा. पुराण काळातला जर पाहिलं तर संसारामध्ये खूप मोठा ऐश्वर्य संपन्न जर कोणी असेल पुराण काळातला तर रावण होता. हिरण्यकश्यपू सुद्धा त्याच्यासमोर काय आहे, कमीच आहे. एकच बायको होती त्याला. हिरण्यकश्यपूला एकच बायको होती, वर्ग एकच होतं, ते त्याच्या विरोधात गेले. रावणाचं तसं नव्हतं महाराज. काय रावण आहे. संसारिक माणसांनी रोज 3 वेळेला त्याचे पाय धुवून प्यावे अशा प्रकारचा संपन्न राजा होता रावण. काय कमी होतं सांगा. सगळ्या अवच्छेदकाने, संसारातल्या सगळ्या अवच्छेदकाने तो संपन्न होता. सगळं होतं पण सुख नव्हतं. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय विचारायला आलता का तो आम्हाला सुख का नाही. कशाला विचारायला यावं लागत. विचारायला येण्याची काय गरज आहे. सगळ्याच गोष्टी काही प्रत्यक्षाने थोड्या अनुभवाव्या लागतात, काही अनुमानाने कळतात, काही शब्दाने कळत. बाबा विष पेल्यावर काय होतं, मरतो का नाही माणूस. तुम्ही पेले होते का. आणि मग कसं काय म्हणता तुम्ही विष पेल्यावर मरतो. आता काय त्याचा बी अनुभव घ्यावा होय प्रत्येकाने. मेलेले दिसतात ना त्याच्यावरून लक्षात येतं ना. तसं रावण सुखी नव्हता. हे कशावरून. तो सुखी असता तर वनवासाची बायको एका पळवून नेण्याकरता, एका वनवासाची बायको पळवून नेण्याकरता भिकारी झाला नसता. गोसावी व्हावं लागलं, गोसावी. आणि सोडून नाही, सगळ्या तशाच असून. याच्यावरूनच हे लक्षात येत आहे की तो काय नव्हता, सुखी अशा प्रकारचा. असे सत्तावर असणारे सुखी नाहीत, धनवान असणारे सुखी नाहीत, कलाकार सुखी नाहीत. तुम्हाला असं वाटत असेल की विद्वान कीर्तन करणारे लोक सुखी असतात. लांब आहे तोपर्यंतच बरं आहे, लांबूनच राहत जा. सुखी नाही. अशा या सुखाची अपेक्षा करणाऱ्या आणि सुखाचा दुष्काळ असणाऱ्या या जगामध्ये असे काही मंडळी आहे महाराज, सुखाच्या बाबतीत परिपूर्ण आहेत. परिपूर्ण जे कोणी आहेत त्याच्यात एक कोण आहेत, तुकोबार आहेत. कलियुगातलं उदाहरण आहे. काहीच नव्हतं पण आनंदी निर्भर डुल्लत सो, आनंदी निर्भर डुल्लत सो, आनंदी निर्भर डुल्लत. सर्व सुख ज्ञान सर्वालंकार, सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार. सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार, सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार. सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार, सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार. सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार,
सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलताच आनंद निर्भर डुलताच सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर आनंदे निर्भर डुलतासो सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर आनंदाच्या बाबतीत परिपूर्ण आहे तुकोबाराय म्हणतात अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघा झाला आनंद लोकांना हे समजत नव्हतं की हे कशामुळंच आनंदी आहेत आनंदाचं एकही साधन यांच्याकडं नाही विमान नाही याच्यात विशेष नाही आता जे प्रपंचातले मोठे मोठे लोक आहेत त्यांच्याजवळ काय आहे विमान आहेत स्वतःच्या मालकीची विमान आहेत त्यांच्याजवळ विमान तर नव्हतंच सायकल नाही हो वाहन नाही घर नाही घराला वर जायला शिडी लागत होती खाली यायचं असलं की शिडीचं कामच नाही आहे ज्याच्यावर पाय दिलं ते खाली पैसा नाही आम्ही सदैव सुडके तुकाराम महाराजांनी तर नियमच केलेला होता पैशाला स्पर्श करायचा नाही द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ तुकोबारांना समजून घेणं गरजेचं आहे द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ द्रव्याचा विटाळ धरलेला होता तुकोबारांनी स्वतः स्पर्श करत नव्हते आणि मला घरच्याला सुद्धा कष्ट करून मिळवा असं हरामाचं घेऊ देत नव्हते त्याच्यामुळे घरी पैसा नाही सत्ता सरपंच फिरपंचही नव्हते गावातले घरात सुद्धा सत्ता चालत नव्हती महाराज घरच्या चेअरमन सुद्धा जिजामाईच होते घरात काय आणायचं काय न्यायचं कोणाला काय द्यायचं काय ठेवायचं हे सगळं कोणाचं चालायचं जिजामाऊलीच चालायचं हे लक्ष बी देत नव्हते सत्ता नाही संपत्ती नाही कला नाही आणि सुखाला काही कमी नाही याचं कारण काय आहे काही मंडळी तुकोबारांच्याकडे गेलेले आहेत नमस्कार केलेला आहे आणि तुकोबारांना कदाचित विचारलं असावं महाराज अखंड तुम्ही सुखी दिसता आहात अखंड आपणही सुखी असतो पण अखंड नाही सखंड कधी कधी पोरग झालं मग सुख आहे पोराचा मुका घ्यायला मिळाला मग सुख आहे त्यानं थोबाडीत मारल्यावर मग नाही सुख माल घेऊन गेला लोकांचा माल कमी भावात विकला आणि आपल्या मालाला जास्त पैसे आले मग सुखी आहे मनाला जे आवडतं ते खायला मिळालं मग सुखी आहे कोणी कार्यक्रमामध्ये एखादं फडकं टाकलं सत्कार केला मग सुखी आहे असा कधी कधी सुखी असतो आपण 24 तासामध्ये किती तास सुखी आणि किती तास दुःखी याचं जर गणित केलं तर जास्त वेळ कशात जातो आपला दुःखातच जातो महाराज उगा आपण मोठं असल्यामुळं दुःखाकडे लक्ष देत नाही तिकडं पाठ करून मिळतंय तेवढ्याच सुखात कसं ना कसं तरी जीवन जगत राहतो तो आपल्या मोठेपणाचा प्रश्न आहे नाहीतर नाही मनासारखं काय होत राहतं काय होत नाही मनासारखं भागत्याग लक्षणं आपल्याला करायची चांगली अशा प्रकारची सवय लागलेली आहे चला ठीक आहे चला ठीक आहे चला ठीक आहे
चला ठीक आहे, मग लोकांचं तरी काय होत नाही का, मग आपलं झालं तर काय बिघडतंय, तेवढं चांगलं आहे आपल्याकडे. दुःखातच जास्त अशा प्रकारे दिवस जातात. अरे तुम्ही सतत कसे सुखी आहात, काय कारण आहे? सतत सुखी राहण्याकरता नेमकं तुम्ही काय करत आहात, काय केलेलं आहे आणि काय करता आहात, या प्रश्नाचं उत्तर अभंगाच्या प्रथम चरणात येतं. सदा नाम घोष करू हरी कथा, 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 नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्तात समाधान, तेणे सदा चित्तात समाधान, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार, तेणे सदा चित्तात समाधान, तेणे सदा चित्तात समाधान, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. तुमच्या समाधानाचं सुखाचं रहस्य काय आहे, या प्रश्नाचं उत्तर तुकोबरेने दिलेलं आहे. सदा नाम घोष करू हरिकथा करू, तेणे सदा चित्ता समाधान. त्याच्यामुळं आमचं चित्त अखंड समाधानी राहते. समाधान हा धर्म, सुख हा धर्म, आनंद हा धर्म घराचा नाही. आपण सुख होण्याकरता लय भारी फरशी बसवतो. कोणी दाखवली फरशी, बाबा चिनवून मागवली आहे मी फरशी. आम्ही त्या याला आळंदीच्या जवळच मला वाटतं ते चरोलीला एक जणाकडे गेलो होतो, बंगला बांधलेला होता. मरे त्यांनी जी फरशी बसवली होती ती कुठून आणलेली होती? चीनवरून आणलेली होती फरशी. चांगली होती फरशी. पण सुख हा धर्म फरशीचा नाही ना. चांगली फरशी बसवली म्हणून सुखी, असं लय भारी फरशी बसवली, पाणी पडलेलं कळत नाही, म्हातारं घसरलं, त्याचं टंगडं मोडलं, त्याला चालता येईना गेलं, सुखी. खरं तर सुधारणा या शब्दाचा चांगला विचार करणं गरजेचं आहे. सुधारणा शब्दाचा अर्थ काय आहे? विकास शब्दाचा अर्थ काय आहे? विकास शब्दाचा अर्थ काय आहे? नाही का? मला तर वाटतं या बाबतीत आपण मूर्ख आहे की काय काय माहिती. ज्याला आपण विकास म्हणतो, सुधारणा म्हणतो, ती सुधारणा आहे, पुढं जाणं आहे का मागं येणं आहे, हा थोडा. पण आता आपला हा विषय तो नाही. तर सुख दुःख हा धर्म चित्ताचा नाही, आपलं फरशीचा नाही, घराचा बी नाही. फार घर चांगलं बांधलेलं असलं म्हणजे त्या घरात राहणारी माणसं सुखी असतात, हा मूर्खाचा समज आहे. घर काय करतं? ऊन आत येऊ देत नाही, पाऊस आत येऊ देत नाही, नको असलेलं वारं आत येऊ देत नाही. झालं त्याचं काम, संपलं त्याचं काम, संपलं त्याचं काम. त्याच्यापेक्षा त्याच्यात राहणाऱ्याला ते सुख देतं हे तुम्ही मानलेलं आहे. काय संबंध आहे त्याचा सुखाचा? आपण मूर्ख आहे, त्याला ते काय करणार आहे? ते तर जड आहे. आम्ही चेतन आहे, आम्हाला हे समजत नाही की सुखाचं नेमकं कारण काय आहे. आपण दुःखी आहोत तर नेमकं कशामुळं दुःखी आहोत? सुख दुःख हे धर्म कानाचे नाही, डोळ्याचे नाही, शरीराचे नाही. सुख दुःख धर्म चित्ताचे आहेत, चित्ताचे आहेत. सुखीही चित्त होत असतं आणि दुःखीही चित्त होत असतं.
महाराज बंगले बाहेर असतात, गाड्या बाहेर असतात, पैसे बाहेर असतात आणि चित्त आत असतं. त्यामुळं बाहेरच्या वस्तू आतल्या चित्ताला सुखी करतील हा आभास आहे. आभास. लय श्रीमंत माणसं रडताना तुम्हाला दिसतात. अरा तुम्ही बघा बाजारात गेल्यानंतर साधी मेथीची भाजी एकची भाजी घेत असताना सुद्धा जास्त घसघस कोण करतं? जे गरीब आहे त्यांच्याकडे पैसे नाही ते करतात का? हे हरामखोर करतात ज्याचं जळता जळत नाही. आणि जर समजा दुसऱ्याने कोणी आणली आणि त्यानं 5 रुपयाला आणत असताना त्याने 10 रुपयाला आणली, तो भाजी खाईल तर तो जातीवंतच नाही. मग तो म्हणतो नाही आता दोन दिवस आहे ना मी बिना भाजीचीच भाकरी खातो. 5 रुपये जास्त गेले ना. आम्हाला वाटतं पैसा हा सुखाचा. पैसा काम करतो. व्यवहारातलं सगळी कामं करणारा कोण आहे? पैसा आहे. त्याच्यामुळेच तर आपण सगळे त्याच्या मागं लागतो ना. पण सुख व्यवहारात नाही बसत. सुख हे परमार्थातलं तत्व आहे, व्यवहारातलं नाही. त्यामुळं पैशाने सुख नाही अशा प्रकारचं विकत घेता येत. तसं असतं तर श्रीमंतांनी महाराज सुख विकत घेतलं असतं आणि मस्त त्या सुखामध्ये राहिले असते. पुन्हा विचार करा आणि किमान राहिलेल्या आयुष्याचं तरी सोनं करा. अन्यथा नालायकाप्रमाणे जर राहिलेलं आयुष्य घालवलं, वास्तव जे सुख आहे त्या प्राप्तीचे साधनं न करता, तर महाराज आपल्यासारखे पांढऱ्या पायाचे फुटक्या कपाळाचे आपणच राहू. आपण आपले शत्रू. माझा मीच झालो शत्रू. तेव्हा सुख ज्याने संपादन केलं तो त्याचा मित्र आहे. आणि नाही सुख मिळवलं, सुख मिळवण्याच्या वाटेलाच लागला नाही, तोच त्याचा शत्रू आहे. तुकोबारायांना विचारलं महाराज तुम्ही अखंड सुखी कशामुळं आहात? महाराज तुकोबारायांनी वेगळंच कारण सांगितलंय. माळकऱ्याला सुद्धा वाटत नाही की आपण नामचिंतन केल्यावर सुखी होऊ. खरं सांगा, इथं तर बहुतेक सगळे माळकरे. एखादा असेल ड्रायव्हर फिवर किंवा दुसऱ्याच्या नाले आलेलं, बहुतेक माळकरी आहे. खरं सांगा, तुम्हाला तरी वाटतं का नामचिंतन केल्यावर आपण सुखी होऊ? आता माळकऱ्याला जर वाटत नाही तर निवडणुकीत उभं राहणारला कसं वाटेल बरं? ते काही संबंध तरी आहे का? महाराज वेगळंच साधन. सगळ्याच्या मान्यतेपेक्षा सुखाचं साधन वेगळं सांगतात. आम्ही का सुखी आहे? तुकोबाराय म्हणतात सदा नामघोष करू. अखंड आम्ही नामघोष करतो. अखंड नामघोष. बरंच पूर्वी आपल्याकडे सप्ते केले जायचे, तर त्या सप्त्यालाच नाव काय होतं? अखंड हरिनाम सप्ताह. आणि त्यावेळेला खरंच विना उभा करायचे आणि 24 तास. पहिलं एक माणूस असेल, 4 माणसं असतील, 10 माणसं असतील, पण भगवंताचं नाम चालू राहायचं. आता ते बी नाही राहिलं. नाव राहिलंय. अखंड हरिनाम सप्ताह नाव आहे, पण सखंड सुद्धा नाही. तर अखंड कुठून आले? आता एखाद्याला जर विना घ्यायला लावला तर तो विचार करतो की कोणचं पाप केलंय त्याचा आपल्याला ही शिक्षा आहे. सगळ्यात कंटाळा महाराज विना घेऊन नामस्मरण करायचं. तुम्ही पहा ना, कीर्तनाला किती लोक असतात आणि नामस्मरणाला किती लोक असतात. का? नामस्मरण हे सुखाचं साधन आहे ही मान्यताच मधल्या काळातल्या महाराज कीर्तनकारांनी लोकांच्या बुद्धीवर ते काय नाही बिंबवलं नाही. आम्ही आमचंच अपयश मानतोय, तुम्हाला नाही दोष देत. तुम्हाला भारुडं तुमच्यासमोर ठेवली ज्याच्यामध्ये हसता येतं, तुम्हाला हसवणारे कीर्तनकार तुमच्या आवरावर आणून बसवले ज्याच्यामध्ये फक्त हास्य अशा प्रकारचं असतं, तुमच्या पुढं गायनं आणून ठेवले, तुमच्या पुढं बाकीच्या कला अशा प्रकारच्या आणून ठेवल्या ज्याच्यामुळं मन रंगलं जातं. पुण्य निर्माण होऊन पाप नष्ट होऊन तुमच्या चित्ताला सुख मिळेल अशा प्रकारचं साधन संतांनी जे सांगितलं
ते समाजापर्यंत दिलंच नाही आम्ही. विठ्ठल विठ्ठल अखंड सुखाचं समाधानाचं कारण सांगत असताना तुम्ही म्हणाल समाधानाचं का सुखाचं, तर सुख, समाधान आणि शांती पर्यायी शब्द आहेत. शांतीहून सुख वेगळं नाही आणि सुखाहून समाधान काय नाही वेगळं अशा प्रकारचं नाही. त्याला पण म्हणजे आपण व्यवहारात जो समाधान शब्द वापरतो तो नाही. आपण व्यवहारातलं समाधान आपलं कसं राहतं, सकाळी सौभाग्य होती आणि संध्याकाळी गंगा भाग येते. अरे वा बरं झालं वा तुम्ही भेटले, मला खूप काय झालं समाधान झालं. का हो तुमचीच वाट पाहत होतो. का हो मला पैसे पाहिजे. अरे गाव पैसे माझ्याजवळ नाही ना, गेलं बोंबलं याचं समाधान. लगेच त्याला काडी लागली. हे असली समाधानं नाही. समाधान सुख, खरं तर सुख जे आहे ना ते अविनाशीच आहे. सुखाचा कधीच नाश होत नाही आणि नाश होत असेल तर ते काय नाही, सुख नाही आहे. सुखाचे कपडे घातलेले आहेत, दुःख आहे. विठ्ठल अखंड सुखी असण्याचं. महाराज प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तुकोबाराय सुखी असायचे. अनुकूल परिस्थिती तर सगळेच सुखी असतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिवाळं निघालं, अनुकूल असतं का प्रतिकूल असतं दिवाळं निघणं? दिवाळं निघणं प्रतिकूल आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले देवा. तुम्ही म्हणसाल असं, बरे झालं देवा बायको मेली. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, बाईला मेली तर झाली, बरं झालं बरं झालं बरं झालं बरं. प्रतिकूल अवस्थेमध्ये आनंद आहे तुकोबारायांच्या चित्तामध्ये. मग हे प्रतिकूल अवस्थेमध्ये ही चित्त आनंदी का आहे, त्याचं कारण तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. आम्ही सतत नामस्मरण करतो. महाराज ज्याने गळ्यात माळ घातलेली आहे, जो देवाचा पांडुरंगाचा झालेला आहे, त्याने पांडुरंगाला आवडतं ते करावं. आणि पांडुरंगाला जर काही आवडत असेल तर त्याचं अखंड नामचिंतन आवडतं. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नाथ महाराज सांगतात, ज्यांच्या जवळ देव निर्गुण रूपाने तर होताच, पण सगुण रूपाने अशा प्रकारचं 36 वर्ष त्यांच्या घरी देवाने कामं केली. ते नाथ महाराज सांगतात देवाला काय आवडतं ते जवळ राहिलेलं नंतर कळतं माणसाला, यांना काय आवडतं काय आवडत नाही. नामाचा उच्चार केलेला आवडतो. पण ते नुसतं आंघोळ करताना नाही. आता आंघोळ करताना तर आपण म्हणतोच की देवाचं नाव घेतो ना, पण तेवढ्यावर नाही देव खुश होत. रात्रंदिवस अखंड भगवंताचा आठव करणं, भगवंताचं स्मरण करणं, रात्रंदिवस देवाचं चिंतन करणं देवाला आवडतं. देव खुश होतो. आमावडे नाम घेता तोही पिता आवडे तयासी नाम घेता दयाचे, आवडे तयाचे नाम घेता दयाचे, आवडे तयाचे नाम घेता दयाचे, आवडे देवाचे नाम घेता दयाचे. ओ भाविक गे माये भोळे गुणाचे, भोळे गुणाचे,
गुणाचे भाविक हे गुणाचे भोळे गुणाचे आवड तयाचे नाम घेता तयासी आवड तयाचे नाम घेता तयाचे आवडे तयाचे नाम घेता तयासी तयाचे नाम घेता तयासी आवडे देवाला आवडतं म्हणून ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यांनी बरंच रोज जास्तीत जास्त वेळ आपला भगवंताचं स्मरण करण्यामध्ये कसा जाईल याचा विचार हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना तो भाग्यवान आहे जो भगवंताचं चिंतन करतो पांढऱ्या पायाचा आहे तो करोडपती असला तरी ज्याच्या थोबाडाला भगवंताचं नाम येत नाही मी नाही म्हणत करंटे कपाळ ज्याचे नाम नयेवाचे तो सत्तेच्या कुठल्याही पदावर असेल भगवंताचं स्मरण करत नसेल तर करंट्या कपाळाचा आहे पांढऱ्या पायाचा आहे सदैव सौभाग्य तोचे हरिरंगीनाचे नामस्मरण करायला पाहिजे नाम पण का सतत नामस्मरण करण्याचा आणि सतत समाधानी असण्याचा कार्यकारण भाव संबंध काय आहे अखंड नामचिंतन केलं तर अखंड समाधान कसं मिळतं तुकोबाराय म्हणतात की सदा नामघोष सतत करू कधी कधी हरिकथा करू ऐकायला आले त्यांना खूप प्रेम आहे कथेविषयी सांगा महाराज काहीतरी कथा सांगा म्हटलं तर अशा वेळेला काय करू हरिकथा करू नसते कुल त्यावेळेला मस्तपैकी भगवंताचा नामघोष अशा प्रकारचा करू पण नामघोषाचा आणि चित्त समाधानाचा संबंध काय आहे काय ऐका समाधान शब्दाचा अर्थ काय समाधान असे दोन शब्द मिळून एक सामासिक शब्द तयार झालेला आहे समाधान आधान म्हणजे त्यावर स्थिर होणं जाऊन बसणं स्थिर होणं आणि समस्वरूप जे तत्व आहे त्या तत्वाच्या ठिकाणी चित्ताचं आधान झाल्यानंतर जी स्थिती निर्माण होते त्या स्थितीचं नाव आहे समाधान किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे ते तर जे होय त्या नाम सुख सुख म्हणजेच समाधान म्हणजेच शांती चित्त समतत्वाच्या ठिकाणी स्थिर होणं जगात दोनच तत्व आहेत एक विषम तत्व आहे आणि दुसरं समतत्व आहे विषम तत्व आहे आणि समतत्व आहे पांडुरंग समतत्व आहे समस्वरूप आहे निर्दोषमी समम ब्रह्म सर्वगत सदा सम परमात्मा समस्वरूप आहे त्या समस्वरूप परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजेच आत्म्याच्या ठिकाणी चित्त स्थिर होणं ते झाल्यानंतर जे घडतं त्याचं नाव समाधान आहे आणि मग चित्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन स्थिर होण्याकरता ते अतिशुद्ध व्हावं लागतं महाराज अशुद्ध चित्त अंतर्मुखच होणार नाही तर स्थिर काय होईल अशुद्ध चित्त स्थिर नाही होत त्याला चित्त शुद्ध करावं लागतं शास्त्रीय भाषेत चित्तामध्ये मल विक्षेप आणि आवरण हे तीन दोष आहेत त्यामध्ये मल दोष असेल तर चित्त स्थिर नाही होत विक्षेप दोष असेल तर चित्त स्थिर होत नाही विक्षेप दोष जावा लागतो चित्त स्थिर होण्याकरता आणि मल गेल्याशिवाय विक्षेप जात नाही मल शब्दाचा अर्थ आहे पाप वासना पाप करण्याची इच्छा त्याला मल म्हणतात आणि हे पाप आणि पापाची वासना नष्ट करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा घरी पापा
निर्मूळ मुळासह पाप नष्ट करण्याची शक्ती नामस्मरणामध्ये. हरिउच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षणमात्रे. नकळत पदाग्निवरी पडे न करी दाह ऐसे कधी न घडे. अवचित नाम वदो भलत्या मिसे सकळ पातके भस्म करीत असे. भगवंताच्या नामाने पाप नष्ट होतं. मग थोडं थोडं घेतलं तर ते थोडं थोडं नष्ट होईल, बाकीचं तसंच राहील ना. अखंड सतत नामस्मरण केलं तर हळूहळू हळूहळू चित्तातलं पाप काय होतं, कमी 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 होऊन जाऊन एक दिवस असं येतं की चित्त पूर्ण शुद्ध होतं. शुद्ध चित्त झालं की अंतर्मुख होतं आणि आतच परमात्मा आहे. त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतं. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर झालं का समाधान. तेव्हा सदा नामघोष. तर चित्त स्थिर होण्याकरता साधन आहे नामघोषाचं. आम्ही सतत करू, कारण ते स्वतंत्र साधन आहे. नाम घेण्याकरता पैसा लागत नाही, नाम घेण्याकरता वय लागत नाही, नाम घेण्याकरता साथीदार लागत नाहीत, नाम घेण्याकरता काळ वेळ लागत नाही. कोणत्याही काळामध्ये, कोणत्याही वयामध्ये, कोणत्याही स्थितीमध्ये भगवंताचं नाम घेता येतं. झोपेतून उठला आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागला, काही अडचण आहे. झोपण्याकरता पडला आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागला, काही अडचण आहे. काही अडचण नाही. दुसरी कामं नाही तसे करत. भगवंताचं नाम कधीही घेता येतं. म्हातारा घ्यायला लागला तरी काही अडचण नाही. लहान पोरगं घ्यायला लागलं तरी अशा प्रकारची काही अडचण नाही. कोणत्याही वयात घेता येतं. गरीब घ्यायला लागला त्याला कोणी नावं ठेवते गे, खडी फोडते आणि विठ्ठल विठ्ठल म्हणते. हातोडा हाणायचा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एखादा श्रीमंत आहे, भांप्या, दुकानावर बसलेला आहे, गिऱ्हाईक आलं, विठ्ठल विठ्ठल. मला ते हरे कृष्ण पंथाचं एक विशेष आहे. त्यांचा अनुग्रह घेतलेला असतो. ते शेठजी लोक वगैरे दुकानात बसले तरी त्यांच्या हातात काय असते, माळ असते. दुकानात बसलेले असले तरी हातात माळ असते आणि ते जप त्यांचा चालू असतो. आमच्या हरामखोर हा बापा कीर्तनाला चालले तरी हातात माळ नाही राहत. तिथं गप्पा दुसऱ्यात हाणतात, जपच करत नाही. तर त्यांचे ऐकलेले हे कसे कवा जप करणार. नामचिंतनाचा अतिरेक अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वतःचे जर शत्रू नसाल तुम्ही तर भगवंताचं नामचिंतन करा. काही अडचण नाही. त्याला कोणी तुम्हाला विरोध करू शकत नाही. पोरं ऐकत नाही, पोरं ऐकत नाही काय, नामचिंतन करू देत नाही काय. नामचिंतन करायला काय अडचण आहे. म्हणून सदा. आता पापाचा नाश करणारं दुसरं साधन आहे कलियुगातलं हरिकथा. जळती दोषाचे डोंगर पुढं गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. हरिकथेनं पाप नष्ट होतं. पॉवरफुल साधन आहे. पण मग ते साधन परतंत्र आहे. नामस्मरणा इतकं ते काय नाही, स्वतंत्र नाही. जेव्हा जमेल त्यावेळेला हरिकथाही आम्ही करतो. हरिकथा म्हणजे सप्ते नाही. हरिकथा म्हणजे हसवणारे कीर्तनकार आलेले हरिकथा नसते. हरामखोरावो, हरिकथेची व्याख्या त्याला चांगली तुकोबारायांनी काय सांगितलेले आहे, नाथ महाराजांनी काय सांगितलेले हे पहा. अन्यथा हरिकथा करूनच तुम्ही स्वतः नाही आई बापाला नरकाला घेऊन जाल. विठ्ठल विठ्ठल या साधनाने आम्ही पाप नष्ट केलेलं आहे, विक्षेप नष्ट केला, मल नष्ट केला. भगवंताने आत प्रगट होऊन आवरणही नष्ट केलेलं आहे आणि चित्त आमचं तदाकार झालेलं आहे. आता नुसताच आनंद आहे. तेणे सदा चित्त आनंद समाधान. या आनंदाचं, या सुखाचे अलंकार आम्ही आमच्या अंगावर घातलेले आहे. दुसऱ्या चरणात सर्व सुख सर्व सुख
सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत सो सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सगळ्या इंद्रियाच्या अंगावर आम्ही सुखाचे अलंकार घातलेले आहेत. डोळे तृप्त आहेत, कान तृप्त आहेत, त्वगेंद्रिय तृप्त आहे, रसनेंद्रिय तृप्त आहे, कर्णेंद्रिय अशा प्रकारची तृप्त आहे, आनंदाने तृप्त आहे. आपले असे आग पडलेली राहते महाराज, डोळ्याला आग पडलेली. हे पिक्चर पाय, तो पिक्चर पाय, तो पिक्चर पाय, तो पिक्चर पाय, याच्याकडे पाय, त्याच्याकडे. कानाला आग पडलेली आहे, याचं काही नाही ऐकतायचं आहे का नाही. जिभेला तर लईच आग पडलेली राहते, या हॉटेलात जाय त्या हॉटेलात. पंढरपुरात येऊन हरामखोर अपवित्र अशा प्रकारच्या आहाराचं सेवन करतात सगळे. आणि मग काय, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखाचे अलंकार करून आम्ही आमच्या सगळ्या अवयवावर घातलेले. आनंदाच्या बाबतीत आम्ही परिपूर्ण आहे, आनंदाला कसलीही कमी नाही. आनंदी निर्भर डुलत असो. आता दुःख देणारं परतंत्र बनवणारं महाराज कर्म असतं. त्या कर्माचे 3 प्रकार आहेत, संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. त्यामध्ये नामचिंतनाने भगवत साक्षात्कार होऊन संचित कर्म जळून गेलेलं आहे. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते अर्जुन. संचित जळालेलं आहे. आपण म्हटलंय प्रारब्ध, प्रारब्धाचा शरीराशी संबंध आहे. हो, मग सुखदुःखही शरीरानेच होतात ना. खरं आहे, प्रारब्धामध्ये पाप असेल तर प्रतिकूल परप्रसंग शरीरावर येऊन आदळतो. जसं तुकोबाऱ्यांना मंबाजी बुवानी काटाड्याने काय केलं, मारलं. काटाड्याने मारलं, प्रतिकूल आहे. त्या काळामध्येही तुकोबाऱ्यांना मानणारा कितीतरी समाज होता, पण मारलं. मग अशा प्रकारे प्रारब्धात जर तुमच्या पाप असेल तर ते तर प्रतिकूल प्रसंग आणणार, आदळणार तुमच्या शरीरावर, आदळणार. बरोबर आहे. पण आम्ही शरीराबरोबर असलो तर ना, भगवंताच्या नामचिंतनाने आमची वृत्ती शरीरावरून उठलेली आहे आणि ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावलेली आहे. त्यामुळं शरीर कुठं आहे, कशा स्थितीमध्ये आहे, त्याला काय खायला मिळतं, काय मिळत नाही, याचा आम्हालाच पत्ता नसतो. असं आहे. हां, बरं म्हणा. असोईसा कोठे आठवती नाही, असोईसा कोठे आठवती नाही.
महाराज आम्ही देहात असून सुद्धा देहाचा संबंध नाही राहिलेला. जसं ते कमळाचं झाड, त्याची पानं कुठं असतात? कमळ डोंगरावर पाण्यामध्ये असतं. पाण्यात असून पाण्याला स्पर्श नाही. कमळाचं पान पाण्याने कुजलेलं आहे असं तुम्हाला कुठं सापडणार नाही, कारण ते पाण्यात राहतं, पाण्यापासून अलिप्त राहतं. तसं आम्ही देहात आहे, पण देहाचा आमचा संबंध नाही. आपले हरामखोर महाराज देह सोडल्यानंतर संबंध तोडीत नाही. ते तिसऱ्या दिवशी सावडायला गेल्यावर तिथं बिडीचा कट्टा ठेवावा लागतो. मेलय ते बिड्या ओढून दारू पिऊ पिऊच मेलेले, तरी महाराज ते कावळा शिवत नाही ते ठेवल्याशिवाय, असं म्हणतात. मा काय माहिती नाही, म्हणजे शरीर सोडलंय तरी संबंध सोडलेला नाही. आणि महात्मे शरीरात आहे ते गुडगुड्या नारळासारखे. कवठीतच असतं ते खोबरं, पण कवठीला सोडून दिलेलं आहे. असो ऐसा कोठे आठवायचे नाही, देहीचं विदेही बघू दशा. आपण म्हटले क्रियमान, क्रियमान आम्हाला लागत नाही. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप विठोबार कुमाये, 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 विठोबार कुमाये. महाराज की जय. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आम्ही आता अग्नी म्हणजे ब्रह्मस्वरूप झालो. त्यामुळं शरीराकडून होणाऱ्या क्रियेचं पापही आम्हाला लागत नाही आणि पुण्यही. अशा यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमाल लोकान नहंती न निबध्यते. झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी समर्पण करून त्यांच्याकडे हीच प्रार्थना आहे. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बोवडा, तरी तुम्हा माने एवढं होईन मी ज्ञानेश्वरा माऊली.